स्टॉप झालंय. माझ्या उबरवाल्याने सांगितलं असं आहे. इज गुड मॉर्निंग गाईज, हाऊ आर यू डुईंग. मी आत्ता हैदराबादला आहे आणि आज माझा ऑफ डे आहे. ॲक्च्युली शूट होणार होतं बट ते कॅन्सल झालं. आणि जेव्हा पण कॅन्सल झालं आहे मी दिवसभर फक्त हॉटेलमध्ये टाईम स्पेंड केला आहे. सो आज मी फायनली विचार केला की बाहेर निघूया, थोडंसं बघूया इथे तिथे काय आहे. कारण मी लास्ट फिरलेली 13 वर्षापूर्वी. तुम तो जाके आई हो ना चार मीनार. भाई 13-15 वर्षापूर्वीचे मला काय डोंगर मी एकटी थोडी होती. आणि काल जशी आपटली तशी आपटून दाखव आज परत. एवढा मोठा दरवाजा आहे. माझी आई काल अशी आली आणि ठपकन अशी आपटली आणि इकडे टेंगुळाला दिला. मी दाखवते असेल की नाही माहीत नाही आता. सध्या हैदराबादमध्ये म्हणजे रस्ते नेहमीच छान होते बट सध्या वेदर पण खूप ब्युटिफुल आहे. मस्त माझी स्किन ड्राय झाली आहे आणि मॉइश्चराईज करून करून मी दमली आहे. खा तुझा टेंगू आहे का? कशी काय आपटली तू? तुला कळलं कसं नाही सांग मला. चष्मा असून पण तुला म्हणूनच चष्मा लागला तुला. माझ्या बरोबरची बाई काही ना ती स्वतःला असं समजते किती डोळे मी असिस्टंट आहे. किती गोंड बोलते. सगळीकडे दरवाजे मला उघडून असं काही नाही आहे. मी स्वतः आली एकटी माझ्या बाजूने आणि जाऊन आपटली. लिफ्टची बटणं पण नाही पडत. असं काही नाही आहे. मी पण तुझ्या एवढीच क्लमझी आहे. शी इज मी शी. मला इकडे जपून राहायला लागेल कारण इथे चोऱ्या होतात. अरे मग मी ब्लॉग कसं करणार? म्हणजे मी ब्लॉग करता करता पण घेतील का माझा फोन? असं थोडी असतं. ब्लॉग तरी कम्प्लीट करू दे, अपलोड तरी करू दे, मग चोरा. मला कळत नाही आमच्या गावात टुरिस्ट प्लेसेसवर अशी पायऱ्या असणे गरजेचं आहे. सांगा म्हणजे फिरायला आलो आहे, कष्ट नेकची गरज नाही आहे मला तरी. वाव, काय नाही, मी वरून बघत आहे की खाली किती चोऱ्या होत्या. ती बघा माझी आई गाईज. ती नाही येऊ शकत. तिचं वय झालंय ना, लवकरच माझं पण होणार आहे. मला कळलं आहे टुरिस्ट स्पॉटवर येऊन व्ह्यू गेला खड्ड्यात. फोटो चांगला यायला पाहिजे आपला. पण माझं तर फोटो काढायला पण कोण नाही आणि तसं व्ह्यू चांगला आहे बघा. मी मला दाखवते. मुंबई लोकांसाठी गर्दी साठली आहे, जमा झाली. साठली का बोलते? असं दुसऱ्यांदा झालंय ब्लॉगमध्ये की मी साठली बोलते. माझे रिलेटिव्स मला करेक्ट करायला येतात की अगं ते व्हॉट इज करेक्ट ॲट दिस पॉईंट. मला रस्त्यासाठी शुद्ध होण्यात जाते आणि मग हाती खाते. ज्या प्रकाराने हे पायऱ्या बिल्ड केल्यात ना त्याच्या हिशोबाने स्लोच गेलेलं बरं, नाहीतर डायरेक्ट स्वर्गात साष्टांग नमस्कार होणार आहे. सिरियसली आजी पण स्ट्रगल करते. बघा इकडे पण भिंतीवर असे नावं लिहिलेत कोणाकोणाचे. त्यासाठी मी इंडियाला सिविक सेन्समध्ये 100/100 देईन. दिसते का व्यवस्थित? हो. आता आम्ही बँगल्सचं शॉपिंग करायला जाणार आहोत. इकडे जोरजोरात अनाऊन्समेंट होत आहे की तुम्ही तुमचं सामान जपून ठेवा, नाहीतर ते घेऊन पळून जातील कोणतरी लोक इकडचे जे आहेत. आय डोंट नो कोण चोरी करणार आहेत बट ते घेऊन जातील. सो मी कदाचित शूट नाही करू शकणार कारण मला भीती वाटते माझ्या फोनसाठी. ऑलरेडी माझा फोन फॉर्मॅट झाला आहे, त्याच्यातला डेटा गेला आहे. मला अजून एक ट्रॉमा ॲड नाही करायचं आहे माझ्या आयुष्यात. सो मी तुम्हाला काय शॉपिंग केलं ते मी दाखवेन नंतर, है ना? ठीक आहे ना? एवढं काय नाही. हे 2 बँगल्स घेतले. हे एक दिखावलं
बना तो बोलने में और ये कस्टमर वाव बढ़ के बोलेंगे वायरिंग कर लेते ये लो पकडो थँक्यू. मग अशा प्रकारे आता हे लोक बाजूला बार्गेन करत आहेत. मला येत नाही ना, मला येत नाही. कशी करतात लोक मला कळत नाही. जरा टिप्स द्या मला कसं बार्गेन करायचं. ये इतना सा खाएंगे है ना? हाँ एवढंच खाऊ. प्लेट आहे ये काय तू हे खाणार? पार्टी बदललीस तू? मला आंबट मग काय झालं? चांगली गोष्टी तुला खायला आवडत नाही. दात आमतात ना चांगल्या गोष्टीचं काय सांगू? नाजूक कली हो तुम्ही. नाही वयाप्रमाणे नाही. असं नको नहीं 80 ले लो चिल्लर है फिर 10 का चेंज नहीं मिलता ना आजकल. हे ना रस्त्यावर खायची वेगळी मजा असते. अच्छा है नोट पड़ गया. इथे येऊन ना माझी स्किन आणि माझ्या केसांची जी बॅड वाजली आहे ना. एकतर पण आम्ही हॉटेलमध्ये राहत आहोत आणि मला हॉटेलमध्ये राहायला नाही आवडत. मला ते AC नाही आवडत. म्हणजे मी लिटरली घरी फॅन पण नाही लावणारी मुलगी आहे. आणि इथे मला एसी मध्ये कुडकुडायला लागतं आणि एसी बंद असेल तरी सुद्धा थंडी वाजते. मला माहित नाही की हवा कुठून येत आहे. कारण आता सकाळी एवढं गरम होत आहे ना, एकदम सकाळी थंडी असते, मग रात्री किंवा संध्याकाळपर्यंत थंडी वाढते. पण आता इकडे जेवढं उकडतंय ना की माणसाचं अक्षरशः डोकं दुखेल. नाही राहू शकत अशा थंडीच्या प्रदेशात. कारण आज थंडीच्या कंटाळा आलाय मला. घरी जायचंय. मी संतापली आहे. मला परत हे रेकॉर्ड करायला लागतंय कारण आवाज पोचत नाही माझा किंवा मी हळू बोलते कारण मला लाज वाटते पब्लिकमध्ये ब्लॉग करायला अजून पण. आम्ही शदाब नावाच्या रेस्टॉरंटला आलो आहे हैदराबादमध्ये आणि इकडे ACच नाही काम करत आहे आणि मला वैताग येतो आहे कारण मी लास्ट वीकपासून इकडे आणि मी आज बाहेर पडली आहे आणि आजच्या दिवसच असे विघ्न होणं गरजेचं आहे का सांगा मला. इकडचं जेवण चांगलं आहे असं हे म्हणतात. हे इकडचे लोकल आहेत आणि ते आमच्याबरोबर आले आहेत. सो त्यांनी सांगितलं जेवण चांगलं आहे. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. इट बेटर बी गुड. हवा तर नाही लागत आहे बट जेवण तरी चांगलं जाऊ दे है ना. Hi guys, I'm back to my hotel and I would like to mention की खरंच शदाबचं मील खूप चांगलं होतं. जर तुम्ही हैदराबादला कधी आलात तर चारमिनारच्या जवळच आहे शदाब नावाचं रेस्टॉरंट आणि तिकडे यू कॅन हॅव लाईक कबाब्स अँड बिर्याणी जे मी खाल्लं आणि मला खूप आवडलं. आणि आम्ही एवढं पण नाही मागवलेलं, असं एकदम लाईट मागवलेलं. सो असं एकदम जास्ती पण नाही झालं जेवण, पण तितकंच झालं की दुपारची झोप चांगली लागेल. सो कारमध्ये मस्त झोपून आली आहे मी, म्हणून मी काही व्लॉग पण नाही करू शकले ना. मी जेवताना काय व्लॉग केलं. आय एम सो सॉरी. समटाईम्स आय रिअली फॉरगेट टू व्लॉग और आय एम जस्ट टू लेझी टू व्लॉग विच आय शुड नॉट डू. बट ठीक आहे, मी कन्फेस करते इकडे की माझी चूक झाली. गाईज, ॲज आय मेन्शन्ड, मी चालली आहे मॉलला आणि मी जवळून बोलते कारण मी ह्याच्या आधी रेकॉर्ड केलं तर त्याच्यात आवाज नव्हता, तर मी रेकॉर्ड करते आहे. आणि इथे थंडी आहे आणि यांना पण वाजत आहे बघा. आईला नाही वाजत आहे. का नाही वाजत आहे तुला थंडी? कारण तू ऑलरेडी गरम आहेस. टिंगुळवाली हे काय इकडे गर्दीत नाहीये मॉलला. अरे मॉल आहे की काय, इतकी शांतता. मुंबईला झेपणार नाही मुंबईची लोक. अरे कमेंट्स करा आणि सांगा किती गर्दी असते मॉलला. इकडे तर माणूस लोळेल अख्खी फॅमिली बरोबर. काहीच गर्दी नाही आहे इकडे तर. मैंने अभी मेरे ब्रॉडकास्ट में बोला की मॉल इतकं चांगलं आहे हा गॅलरिया मॉल. एरिया माहीत नाही मला कोणता आहे. माझ्या उबरवाल्याने सांगितलं असं आहे. ऑन द वे मी विचारलं त्याला बसून, तर बोलतो अरे पण गर्दी नाही आहे मॉलला, इतकं चांगला मॉल आहे का हा. आम्ही म्हणजे मला कोणीतरी ओळखलं तर मी त्यांना विचारलं, पहिला प्रश्न मी हाच विचारला की गर्दी का नाही आहे. तर तो म्हणाला की
नवीन आहे, रिनोव्हेटेड आहे. अरे मग तर अजून गर्दी असायला पाहिजे. आपल्या मुंबईत तर लोक मरतात, काही नवीन जागा उघडली की लगेच आपल्या फॅमिलीला घेऊन जातात. इकडे कोण नाहीये, काळा कुत्रा नाहीये इकडे. हे गॅलरिया आहे आणि गॅलरिया पंचकुट्टा म्हणून एक आहे, गॅलरिया नेक्स्ट. मग ते कुठे आहे? 12 किलोमीटर आहे. अरे काय प्लॅन फ्लॉप झालाय. आपण जेवायला जाऊया, ते तरी चांगलं असेल. मी कसं सांगा, त्यांनी सांगितलंय चांगलं आहे. आता आपण सजेशन घेऊन खायला जाऊ. ॲक्च्युली मला पिझ्झा आवडत नाही, बट ते म्हणाले इकडचं पिझ्झा चांगलं आहे, तर खाऊन बघायला पाहिजे ना. लेट्स गो. यार ट्रॅफिक आहे इकडे पण मुंबईसारखं. आता सगळीकडे ट्रॅफिक झालं आहे, सगळे एकमेकांची कॉम्पिटिशन करतात. अरे मी म्हणत होते की इकडे मॉलच्या बाहेरची जी जागा आहे ना, म्हणजे जो एरिया आहे ना, तिकडे जास्ती हॅपनिंग गोष्टी आहेत शॉपिंगसाठी, खाण्यासाठी. मला तिकडेच म्हणजे मला ॲक्च्युली मॉल सोडून इथे उतरायची इच्छा झाली, बट आय वॉज लाईक जाऊ दे. मला वाटलं मॉल हॅपनिंग असेल, पण माझं पोपट झालं. पागल आहे. अरे हा आमचा हॉटेलचा बुबू आहे, ब्राउनी नाव आहे त्याचं. सो तो त्याला रेस्क्यू केलेलं लहानपणी. आय थिंक त्याला कोणीतरी अबॅन्डन केलेलं. सो तो आम्हाला फॉलो करत करत आलाय. मी त्याला सोडायला गेली तर तो परत फॉलो करत करत आला इथपर्यंत. जर तुम्हाला बकलावा आवडत असेल देन दिस इज हेवन फॉर यू. माय गॉड. अँड ऑफकोर्स वजन वाढवण्याची कामं. प्रेम काही टेस्टी आहे, बट हे सगळे वजन वाढवण्याची कामं आहेत. मला नाही जमणार आहे एवढं खायला. मी एक छोटे छोटे घास घेणार आहेत. ऐक आम्ही तो ट्राय करायचा बघतोय. त्याच्यावर क्रीमचा लेअर आहे, पण मला तो टेस्टी वाटला, पण ते ट्राय करायला देतात. बघू कसं लागतं. आम्ही आत्तासाठी तर हा पार्सल केला आहे, हा पार्सल केला आहे, हा पार्सल केला आहे आणि हा पार्सल केला आहे. आईनी बरोबर माझं ऐकून तेच केलं आहे. हा पॅक असं नाही की म्हणजे स्वतःचं काय आवडीचं असेल तर नाही, काय नाही. थँक्यू. आता आम्ही ट्राय करणार आहे ते व्हाईट लेअरवालं. का ना ब्रेक करते मी. बापरे ते तुटेलच असं सुद्धा. गरम आहे. त्यांनी गरम करून दिलं. गोड गोड बट वाव. ते बिस्कॉट सारखं वाटलं. मस्त आहे. तिथे जाऊन पडतायत वाटतं. ओ ते मशीन मधनं पडत होतं ना, ते असं घेतात ते. गाईज मी परत या व्लॉगला एंडिंग द्यायला विसरले, सो मी आत्ता देत आहे. मी आजच हा व्लॉग टाकणार आहे आणि मी आजच ह्याचा एंडिंग रेकॉर्ड करत आहे. एनिवे आय होप यू लाईक द व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि आय नो मी जिप्रीसारखी दिसते कारण मी शूटसाठी गेलेले आणि लवकरच त्याचा आउटकम तुम्हाला दिसेल. खूपच बँगर असणार आहे. सो स्टे ट्यून्ड. बाय.